एकानं खूप गमतीनं सांगितलं की आपण सारेजण आरंभशूर असतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आरंभ करायला खूप आवडतो, पण नंतर मात्र आपल्याला खूप कंटाळा येतो. काल नवीन वर्ष इंग्रजांचं सुरू झालं, पण काही लोकांनी संकल्प मात्र मोठे केले. या वर्षी वजन कमी करायचं म्हणजे करायचं. पहाटे 4ला उठून योगा करायचा म्हणजे करायचाच. डाएटमध्ये बदल करायचा म्हणजे करायचाच. हजारो संकल्प केले, पण अजून एक 8-15 दिवस जाऊ द्यात. हे संकल्प तडीस जाताना किती अडचणी येतात हे तेच तुम्हाला त्याचं रडगाणं सांगतील. रामराम मंडळी, आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम. या कार्यक्रमात मी डॉक्टर गजानन पाटील आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आजच्या संवादाचा विषय आहे संकल्प करू नेटका. मंडळी, कोणताही सण असेल, उत्सव असेल, वार असेल, नववर्ष असेल, आपण संकल्प मात्र जोरदार करतो, कारण आपण आरंभशूर असतो. आपल्याला असं वाटतं की आज 1 जानेवारी 2024 असला संकल्प करायचा की आज सकाळपासून व्यायाम करायचा, प्राणायाम करायचा, योगा करायचा, वजन कमी करायचं, मस्त राहायचं. कसे तरी 4-5 दिवस जातात आणि मग असं वाटायला लागतं योगा करून, डाएट करून, तब्येत बारीक करून कोण बघणार आहे आपल्याला या वयात. जाऊ दे तिकडे, काय गरज पडल्या याची. खायचं प्यायचं, मस्त झोपायचं. संकल्प गेला उडत. झालं. मग पुढे मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि गुढीपाडव्याला परत आपल्या अंगात बळ संचारतं आणि आपण नवीन संकल्प करतो. आता मात्र या सणापासून आपण आपला संकल्प पूर्ण करायचं म्हणजे करायचाच. 4 वाजता उठायचंच. प्राणायाम, योगा, डाएट, तब्येत सुधारायची, आरोग्य चांगलं महत्त्वाचं आहे. पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी उठून हे सगळं करतो. पुढे 4-5 दिवस जातात, पुन्हा ते बंद पडतं. मग पुढे 1 मे येतो. महाराष्ट्र दिना दिवशी सुरुवात करूया असं म्हणतो. पुढे 4 दिवसांनी तिथेही बंद पडतं. मग म्हणतो आता एवढा पावसाळा जाऊ देत आणि मग पावसाळ्यानंतर सुरुवात करूयात आपण. मग दसऱ्याचा मुहूर्त काढतो आणि दसऱ्याच्या मुहूर्ताला सुद्धा 8 दिवस असेच जातात आणि 8 दिवसांनी संकल्प पुन्हा बंद पडतो. मग पुढे असं वाटतं आता दिवाळीला मात्र गप्प राहायचं नाही. दिवाळीला आपला संकल्प जोमाने सुरू करायचा आणि दिवाळीला आपला संकल्प सुरू होतो. पण फराळ बिराळ खाण्यामध्ये सगळा वेळ निघून जातो, वजन वाढायला लागतं. जाऊ दे आता, दिवाळी एवढी संपू देत, नवीन वर्ष सुरू होतं आणि बघता बघता 2025 उजडायला लागेल. आणि मग 1 जानेवारी 2025ला परत एकदा आपला संकल्प तयार होतो आणि पुढे तो 8 दिवसच टिकतो. मंडळी, हे आम्हाला सगळ्यांनाच ही परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. आपण सगळेजण या परिस्थितीतून जातो आहोत. आपण सगळे आरंभशूर आहोत. संकल्प करायचा, केलेला संकल्प इतरांना सांगायचा, मी येऊ करणार, मी तेऊ करणार, मी अमुक करणार, मी तमुक करणार, आणि प्रत्यक्षात मात्र आपल्या हातून काहीच होत नाही. कारण आपण फक्त संकल्प तयार करतो, पण संकल्पाच्या दृष्टीनं चिकाटी अजिबात नसते. मंडळी, जर संकल्प तुम्ही 1 तारखेला केलाच असेल तर चांगलं आरोग्य बनवण्याचा संकल्प करा. पहाटे लवकर उठण्याचा संकल्प करा. कोणताही संकल्प तुम्ही मनाशी ठाम बाळगा आणि त्या संकल्पाच्या अनुषंगाने मात्र दिवस रात्र काम करा. केवळ आरंभशूर होऊ नका. एवढं झालं म्हणजे माझं काम संपलं असा छोटासा दृष्टिकोन ठेवू नका. मला हे कायमस्वरूपी करायचं आहे असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चालायला लागा. आणि मग पहा, संकल्प जितका तुम्ही नेटका कराल आणि तितकाच तो नेटक्यापणानं, नेटक्या मनानं तुम्ही तो तडीस न्याल, तेवढा संकल्पपूर्तीचा आनंद तुम्हाला पाहायला, अनुभवायला मिळेल. आणि मग आपला कित्ता इतर जण गिरवतील. म्हणून हा संकल्प करत असताना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा संकल्प करा. यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया आपण
पुढच्या मंगळवारी याच वेळी याच ठिकाणी एका नवीन विषयासहित. तोवर धन्यवाद.